मास्तरीन बाई, बोला, काय निकाल लावताय? काळी का पांढरी? पांढरी. काय ग, कशी आहेस? सॉरी लेट झाला. ऍक्च्युली लवकर पोचलो असतो पण गाडीच पंक्चर झाली. मग डायरेक्ट गेलो पोलीस स्टेशनला. बेल जम करायला नको पुढच्या वेळेस, लक्षात ठेवायला पाहिजे. तो भोसले सारखा फोन करत होता, कधी येतोय म्हणून. कटकट. माझं वाजलं असतं. त्या बाई होत्या म्हणून वाचलो. काय करतोय कळत नाही. प्रोग्रेस काही नाही, झिरो. फक्त बाता. तुझ्याशी बोलतोय. 15 लाखाची रिसिप्ट आहे. ज्या कामासाठी सुरतला गेलेलो ते तर झालंच नाही. चारू रिसिप्ट द्यायला आलेली. ती होती म्हणून तो भोसले कंट्रोलमध्ये तरी आला. मी एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? कुठे होतीस तू? इथेच होते मी. इथेच म्हणजे कुठे? श्रम साफल्य. काय करत होतीस मिरजकरांकडे? सर, नाडलेले लोक आहेत ते. बाई हताश होती म्हणून गेले. म्हणजे जरा धीर येतो ना. मी गेले, त्यांना सांगितलं की आम्ही प्रयत्न करतोय, मुलगी सापडेल. तू कोण आहेस? जमदाडे? PSI सीमा जमदाडे या शब्दाचा अर्थ कळतो का तुला? हा, सरकारी गाडी घेऊन तू लोकांचे अश्रू पुसायला घरी जातेस? हे काम आहे का तुझं? सॉरी सर. ऐक सीमा, एवढे वर्ष मी जी काही ड्युटी केली आहे त्याच्या अनुभवातून एक गोष्ट तुला आज सांगतो. आपण पोलीस आहोत, त्यामुळे कुठल्याही केसमध्ये आपण इमोशनली इन्व्हॉल्व नाही व्हायचं. कारण काय ना, तसं करत बसलीस ना तर तुला त्याचा सगळ्यात जास्त त्रास होईल आणि तुला ट्रीटमेंटची गरज पडेल. कळलं? हे जे काही मन हृदय लावायचं आहे ना तुला, ते लाव ना तुझ्या नवऱ्यावर. रोज घरी वाट पाहत असतो ना तू. मग जा ना, त्याला घेऊन पिक्चरला जा. माझं काही म्हणणं नाहीये. खरा नाडलेला तो आहे, लक्षात घे. मान्य आहे आपण पोलीस आहोत, पण फॅमिली फर्स्ट. काय ग? श्रद्धा, कसला निर्णय? काय? तू आहेस ना माझ्या बरोबर कायम? कायम तुझ्या बरोबर आहे. माझ्या मूर्खपणात तू माझ्या पाठीशी कायम उभी राहिलीस. माझ्या चुकांवर पांघरून तू घातलंस ना, म्हणून नाही, कर्तव्य म्हणून मी तुझ्या पाठीशी असणार कायम. काय झालंय? शाळेत कोणी काही बोललं? त्रास देत आहेत? श्रद्धा, काय झालंय मला सांग. काय? हा, नोकरी सोडणार आहेस तू? थोडा विचार कर, आत्ता नको. शाळेचंच आहे काहीतरी. आता मला काही विचारू नकोस. फक्त मला इतकंच हवंय की तू आहेस ना माझ्या बरोबर. कायम तुझ्या बरोबर, तुझ्या पाठीशी ठामपणे उभा.
मी किती भिरभिरलो भरकटलो ना तरी माझी शांत तुझ्या जवळ आहे ग. तू आणि साऊ माझं जग आहे. तुमच्या दोघीशिवाय माझ्याकडे काही नाही. सर तुम्ही निघालात घरी? माझी शाळा संपली. पान खायचं तुला? टपरी उघडी आहे, पटकन ना बंद करतो देतो. हे काम कर जमलं रे. आज तू पण लवकर घरी जा. ते बांडेकर येतील लवकर, त्यांना हँडओव्हर दे. जा घरी मजा कर. हा हॅलो. नाही नाही नाही, एक मिनिट. नाही मी माझ्यासाठी माझी शाळा सुटली आहे. ऐक अरे. हा ओके थांब मी जातो. नाही कोणालाही पाठवू नको, थांब मी जातो. सांगतो तेवढं कर. ठेव मग. समजाडे शाळेत तू हुशार होते का? नाही सर. मी होतो जाम हुशार होतो. आम्ही हुशार आहे मी. मला हेच कळत नाही, हे लोक माझे एक्स्ट्रा क्लासेस का लावतात? म्हणजे माळीक आलाय घरी. माणिकच्या घरी जायचंय आपल्याला. जो जसा येईल तसा एक भयंकर तुकडा त्याच्यावर ओवाळून टाकायचा आहे. सर पण तुम्ही घरी निघाला होतात ना? हा तेच आहे ना. मी लवकर घरी गेलो तर माझी आई मला घरात घेणार नाही, ओळखणारच नाही ना मला. आणि हे माझ्या बाबतीत होऊ नये याची डिपार्टमेंट काळजी घेतं. सर पण ते आले तर ते घरीच असतील ना, मग आपण उद्या जाऊयात. जमदाडे आज आणि उद्यामध्ये अख्ख्या एका रात्रीचा फरक आहे. आणि एका रात्रीत खूप काही घडू शकतं. एका रात्रीत सावनी मिरजकर गायब होऊ शकतो. एकाच रात्रीत राठोडचा मर्डर होऊ शकतो. एकाच रात्रीत अभय मिरजकर लाखो रुपये जुगारात जिंकू शकतो. एकाच रात्रीत त्या बागदेशी सारखी साधी भोळी मुलगी मरू शकते. रात्र वैरेची आहे जमदाडे. आता वैरी कोण आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. चला माडिकांना नमस्कार टोकून बस. चल हो साहेब कुठे जातोय? अरे रात्रीची मला चहा खरी खायला आवडती. साहेबांबरोबर जरा चर्चा करायची. उघड दरवाजा, लगेच जाणार. चल. हो साहेब झोपले तो. हा साहेबांना नीट उठव, नाहीतर मी अशी झोप उडवीन साहेबांची काय आयुष्यभर झोपणार नाही. तर साहेब उघड. चल 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 उघड. ही काय वेळ झाली का भोसले? काय करणार साहेब, पोलिसाची ड्युटी आमची, बँकेची थोडीच आहे. 7:55 ट्रेन पकडायची, डबा भरून जायचं, जॉब करायचा. 7 वाजता तिकडून निघायचं. नंतर रिकाम्या डबे जिंचे भजन करत करत घरी यायचं. घरी आल्यावर साहेब झोपले नाही का. आमची ड्युटीच आमची गर्लफ्रेंड आणि ती 24 तास ऑन असते. अरे म्हणून सांगतो भोसले, लवकर लग्न कर, म्हणजे लोकांच्या झोपा तर नाही उडवणार तू. काय करणार साहेब, आम्हाला हाऊस नाही. काय लागतात ना आम्हाला असले काय काय रोग. हाय बीपी, लो बीपी, शुगर. आणि मग पोट वाढतं, बिघडून जाते फिगर. तरी साहेब गुन्हेगारांचा माज आणि आमची ऍसिडिटी काय कमी होत नाही. आमचं तुमच्यासारखं थोडीच आहे बा. वाटलं गेलो नाशिकला फार्म हाऊसवर, मसाज घेतला, स्विमिंग पूल मध्ये डुंबलो पिंबलो, आली मज्जा. असं नाही आमचं. मुद्द्याचं बोल. मुद्द्याचं नाही, मुर्द्याचं बोलायला आलं. अरे काय भोसले, म्हणजे तुझा निरोप कळला मला, पण अरे मी पक्षाच्या कामासाठी बाहेर गावी गेलो होतो नाशिकला, त्यामुळे यायला जरा उशीर झाला. काय काम अर्धवट सोडून येता येत नव्हतं ना मला. आणि कळलं असतं तरी तुम्ही आला असतात. म्हणजे काय म्हणायचंय तुला? हा विषय असा आहे की एक रुलिंग पार्टीचा आमदार त्याच्या धनलक्ष्मी अपार्टमेंट मधल्या फ्लॅट मध्ये एका तरुण मुलीची बॉडी सापडते, पण याची बातमी होत नाही.
4 दिवस झाले तरी एक बातमी नाही. क्या बात आहे. हा म्हणजे तुमचा PR म्हणते कडक. सॅल्यूट हा. खरं सांगू का साहेब, ही बातमी मीडियावाल्यांसाठी अन्नछत्र होत्या. तर जेवणाला कोणी उंगलं पण नाही. सॉलिड आहे. कडक मॅनेज केलं मीडिया. मानलं. मुद्द्याचं बोल. धनलक्ष्मी अपार्टमेंट फ्लॅट नंबर 303 तुमचा. धनलक्ष्मी. हो, माझाच. काय ना भोसले, अरे मुंबई, पुणे, नाशिक, बऱ्याच शहरात बरेच फ्लॅट्स आणि बऱ्याच जमिनी आहेत रे. म्हणजे बाप जात्यापासून बरं का. अरे त्यांना हिशोब ठेवता नाही आला, मला कसा हिशोब ठेवता येणार? नाही काय साहेब, हिशोब तर तुम्हाला सांगावा लागेल. जर का मी उकरायला लागलो ना तर बाप जाद्यापासून काय काय गाडलं गेलंय सगळंच निघेल. मग हिशोब देता लय त्रेधात रिपीट होईल तुमची. कळलं ना. सध्या एवढाच हिशोब द्या. तुमच्या फ्लॅटचा आणि राठोडचा काय संबंध, आणि त्या मुलीचा आणि तुमच्या फ्लॅटचा काय संबंध? कुठली मुलगी? नताशा राव. मी नाही ओळखत या मुलीला, आणि तिची डेड बॉडी माझ्या फ्लॅटमध्ये कशी आली हे मी कसं सांगणार? मग कोण सांगणार? अभय मिरजकर. मला सांग, मागे तू त्या फ्लॅटवर रेट टाकली होती बरोबर, तेव्हा तुला कोण सापडलं? अभय मिरजकर. अभय मिरजकर. कारण चाबी त्याच्याकडेच आहे ना. चावी कोणी दिली? मीच दिली. आणि माझ्याकडे साक्षीदार आहेत बरं का. पण ती दिलेली चावी माझ्याकडे परत आलंच नाही. असं आहे, हा अभय मिरजकर ना माझी कामं करायचा. म्हणजे जमिनीचे व्यवहार, काही मीटिंग्स तो तिथे जाऊन करायचा. आता त्या व्यतिरिक्त अजून काय धिंगाणा घालायचा तिथे हे मला नाही रे माहिती. काय आहे ना, मी विश्वास ठेवला ना त्याच्यावर, आणि त्याने माझा विश्वासघात केला. साधा भोळा माणूस आहे रे मी, पटकन विश्वास ठेवतो. आता या अभय मिरजकरचं आणि त्या राठोडचं काहीतरी साठालोटा असू शकतं बरं का. साहेब, त्या अभय मिरजकरचं पण तुमच्या बाबतीत फार काय काय म्हणणं आहे. असणारच ना रे. आता या सगळ्या लफड्यात त्याचंच नाव बाहेर आलं, मग तू माझं नाव खराब करणार. मला सांग, या अभयनं माझ्या विरुद्ध जे काय आरोप केले त्याचा काही पुरावे आहेत तुझ्याकडे? नाही ना. कारण कसं आहे ना, मी एक लोकनियुक्त प्रतिनिधी आहे, आणि तो अभय मिरजकर जागेची दलाली खाणारा दलाल आहे तो. आता कोणावर विश्वास ठेवायचा हे तूच ठरव. मला सांग भोसले, मागे तू माझ्या त्या मोरेला हात टाकलंस त्या नार्कोटिक्स मध्ये, मी काय बोललो? मी तुझ्या कामात काही ढवळाढवळ केली का? नाही. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू जे काम करतो ना ते चोखपणे करतो. नाहीतर मला काय वेळ लागला असता का? 2-4 फोन केले असता आणि मोरे बाहेर आला असता. पण मी तसं केलं नाही केलं, कारण तू बरोबर करत होतास. पण हा अभय मिरजकर मात्र झोलर माणूस. मी तुला वॉर्न केलं होतं, म्हणून मी काय म्हणतो, तू त्या अभय मिरजकरलाच विचार की ती डेड बॉडी माझ्या फ्लॅटमध्ये कशी आली. कारण त्या फ्लॅटची चावी अजूनही त्याच्याकडेच आहे. काय रे, पटलं ना? नाही पटलं? अरे पटलं का नाही पटलं? साऊ, आत्ता या वेळेला कोण आलं असेल? मी पाहतो. कोण आहे? भोसले, तुम्ही? साऊ विषयी काही कळलं का? म्हणजे सावनी साऊ सापडली? सापडली. आम्ही शोधतो तुझ्या पोरीला, आणि तू इकडे झोपा काढ. काय काय बोलताय काय तुम्ही? धनलक्ष्मी अपार्टमेंट माडिकचा फ्लॅट चावी दे. माझ्याकडे नाहीये. मग त्या दिवशी जेव्हा आम्ही तुला तिथे धरला तेव्हा काय खुलजा सिम सिम असं म्हणून दरवाजा उघडला होतास का? हे बघ तू, हे बघा इन्स्पेक्टर, त्या दिवशी माझ्याकडे चावी होती, पण तुम्हीच मला अरेस्ट करून घेऊन गेलात ना. ती चावी तिथेच राहिली. अरे महाडिक साहेबांचा फ्लॅट आहे ना, मग त्याची चावी त्यांच्याचकडे असणार ना. माडिकांनी स्वतः सांगितलंय की चावी याच्याकडे 1 नंबरचा खोटारडा आहे तुमचा मुलगा. हे दे ना चावी. महाडिकनी सांगितलं का? तुम्ही सर्च करा ना माझं घर. मिळाली तर मी लगेच येतो तुमच्या बरोबर. मिरजकर, तू काय एवढा मूर्ख नाही रे.
की महाडिकच्या फ्लॅटची चावी तू या घरात ठेवशील. जिथं कुठं लपवली आहेस ना तिथून जाऊन घेऊन जा. हे बघा इन्स्पेक्टर, त्या घराची चावी माझ्याकडे नाही आणि जे काही खरं होतं ते मी तुम्हाला आधीच सांगितलं. अजून मला तुम्हाला सांगण्यासारखं काही एक उरलेलं नाही. कळलं ना तुम्हाला? चौकीत चल, काय काय झालंय तेही सांगून सगळं आठवण तुला. अहो, पण तू हे बघा महाडिकांकडे चावी आहे. तुम्ही सारखा होता मला घेऊन जायचंय ना ह्याला, जा घेऊन. पण दरवेळेला घरात येऊन असा तमाशा करण्याची काही गरज नाही. दुपारीच तुला सांगितलेलं ना, जे काय खरं आहे ते तुझ्या सिनियर समोर. त्यांना पण सांगितलेलं जी काय कारवाई करायची आत्ता करा. काय चाललंय रे तुमचं? दुपारी तुझे वडील म्हणत होते मला घेऊन जा, आता तू म्हणतोय मला घेऊन. काय चाललंय काय तुमचं? हा, आम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा आम्ही तुला आत टाकणार, कळलं का? आम्हाला शिकवायचं नाही. माझ्या वडिलांवर हात उचलून खूप मोठी चूक केलीस. चुकून धक्का लागला तरीही सॉरी. आणि आता मी सांगतोय, चल चल. माझा विश्वास आहे तुझ्यावर. हं, आता जाऊन ये. घेऊन यायला तुम्हाला लागलं नाही ना? मी आहे, तू काळजी करू नकोस. हं? सॉरी. बाबा तुम्ही आज जा. मॅडम सॉरी, म्हणजे सरांच्या वतीने मी माफी मागते. मुद्दामून नाही केलं आणि ते पण थोडे डिस्टर्ब आहेत. रिअली सॉरी. दर रे अभय, चहा घे. अरे पोलीस स्टेशन बाहेरची टपरी आहे ना, ती 24 तास चालू असते आमची. मस्त चहा बनवतो अण्णा आणि फ्रेश असतो. दिवसभरातलं उकळून नाही देत. घे चहा घे, फ्रेश वाटेल तुला. फ्रेश चहा घेऊन फ्रेश माहिती मला देऊन टाक. चल. हे बघ मिरजकर, विषय असा आहे की आपली सावनी अडकली आहे का नाही. आता त्या केसमध्ये मला फक्त लीड हवाय बाबा, म्हणून हे सगळं मी करतोय. आणि माहित नाही राऊंड राऊंड मला असं वाटतंय की म्हणजे तू खोटं बोलतोयस यार, काहीतरी लपवतोयस तू. बाबा ऐक माझा आता, नताशा, तुझी मुलगी, तू, राठोड, महाडिक, आता ह्या 5 लोकांचं काय बेंडोळ आहे ना ते कळतच नाही रे. डोकं चक्रम झालंय माझं. काय होतं रे, पोलीस असलो तरी मी एक शेवटी माणूस आहे, लक्षात घे. श्रद्धा मॅडम, आपल्या श्रद्धा वहिनी इथं पोलीस स्टेशनला येतात. त्यांनी सारखी एकच रड लावलेली असते, मुलीला शोधा मुलीला शोधा. आता मी शोधत नाही का? पण काय करू, जेव्हा जेव्हा मी शोधतो तेव्हा तेव्हा तू सापडतोस. कशात तरी काहीतरी तुझं असतंच ना. दरवेळी काहीतरी नवीन खोटं समोर येतं. बघ मला तुला उचलावा लागतो, तुला असा बसवावा लागतो. एवढासा चेहरा आहे रे तुझा, बघ कसा दिसतोस तू आता. मला वाईट वाटतं रे तुझ्यासाठी. आणि बाहेर बघ काय चाललंय तुझ्या नावानं. माहिती आहे ना, महाडिकने स्टेटमेंट दिले. आमदार महाडिक, ज्यांना तू फोन लावायचा ना, साहेबांना फोन लाव का, साहेबांना फोन लाव का. तुला तेव्हा पण मी सांगितलं होतं या साहेब लोकांमध्ये काय इन्व्हॉल्व्ह होऊ नकोस. लक्षात घे, कोणी कोणाचं नाही सगळं. आज महाडिक बाहेर आहे तुझ्या विरुद्ध स्टेटमेंट देऊन. बरं मी मानत नसलो तरी तो आमदार आहे. जगामध्ये समाजामध्ये त्याचं एक वजन आहे, त्याच्या बोलण्याला किंमत आहे. त्याच्या समोर तुझं रेप्युटेशन म्हणजे बाजारातले वेफर्सचे पुढे असतात ना, एवढी हवा एवढेसे वेफर्स, असं आहे ते. आम्ही कोणाचं ऐकायचं रे, तुझं ऐकायचं का त्याचं ऐकायचं? झालं तुझं बॅड कॉप खेळून झालं असेल. आता काय तू गुड कॉप खेळायला लागलास का? साम दाम दंड भेद सगळं वापरून झालं तुझं.
पण हे सगळं करून पण तू सांगत नाही ना मिरजकर. त्याचं काय करू मी? हे बघ लक्षात घे, मी जे काही याआधी वागलोय ते तुझ्यावर काय पर्सनल खुन्नस आहे म्हणून वागलोय असं तुला वाटत असेल तर ते विसरून जा. राईट टू अंडरस्टँड. मला असं खरंच वाटतं की तू चांगला माणूस आहेस म्हणून मी हे सगळं करतोय. तुला कळलं ना मी चांगला माणूस आहे, मग का असं वागतोयस? खरंच टाइमपास चालू आहे. तुझी तपासाची दिशा ना थोडी बदल. मला माझी पर्वा नाही आहे रे, माझं काही होऊ दे. त्या पोरीला शोधून काढ पण. बर, कुठे आहे तुझी मुलगी? शेण नको रे चिवडत बसू, काही आता लागणार नाही. मला आवडतं ना, मला आवडतं शेण चिवडायला. कारण शेणात वळवळणारे जे किडे असतात ना ते ठेचायला मला खूप आवडतं. मी चिवडणार आणि तोपर्यंत चिवडणार जोपर्यंत खरं बाहेर नाही येत.